एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाणांची स्तुती केलेली आहे। कोकणातला एक सहकारी जगातल्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्र पदाच्या अध्यक्षपदावर बसलेला आहे आणि याचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यालाही अभिमान आहे असं सामंत यांनी म्हटलेलं आहे। युती टिकावी यासाठी महाराष्ट्रातील पहिला प्रचार रत्नागिरीमधून सुरू केला, त्याबद्दल त्यांनी रवींद्र चव्हाणांचे आभारही मानले। शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना अभिमान आहे की आज आमच्या कोकणातला एक सहकारी जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर बसलेला आहे। ते आमच्यासाठी कोकणवासियांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे। कारण चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर असा योग आला नव्हता, काढून तो पहिलाच योग असल्यामुळे तुमचं मनापासून कौतुक देखील करतो आणि तुमच्या भावी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो। आणि दुसरे आभार एवढ्यासाठीच मानतो, नुसती आपण युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे आणि युतीच्या प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीवर प्रभाव पडायला पाहिजे। या भावनेतनं महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाण साहेबांनी रत्नागिरीतनं सुरू केला, त्याबद्दल देखील धन्यवाद।